नवरात्रि के इस पवित्र समय में मुझे अभी पीएम किसान सम्मान निधि की 18वीं किस्त जारी करने का अवसर मिला है। देश के 9.5 करोड़ किसानों के खातों में आज 20,000 करोड़ रुपए ट्रांसफर किए गए हैं। महाराष्ट्र की डबल इंजन की सरकार तो यहां के किसानों को डबल फायदा पहुंचा रही है। नमो शेतकारी महासम्मान योजना के तहत महाराष्ट्र के 90 लाख से ज्यादा किसानों को करीब 1900 करोड़ रुपए दिए गए हैं। आज कृषि, पशुपालन और किसान उत्पाद संघ एफपीओ से जुड़े सैकड़ों करोड़ रुपए के प्रोजेक्ट भी जनता को समर्पित किए गए हैं। पोहरा देवी के आशीर्वाद। नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4,000 रुपये जमा केले गेलेले आहेत। शेतकऱ्यांना दोन्ही योजनेचे पैसे एकत्र मिळालेले आहेत आणि या संदर्भात आपण सविस्तर माहिती या ठिकाणाहून जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा व नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेचे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील अनुक्रमे 18वा व 5वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील निधी वितरण समारंभात करण्यात आलेला आहे। या समारंभात राज्यपाल सीपी राधाकृष्ण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, वाशिम आणि यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित होते, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना उत्पन्न देण्याकरता केंद्र सरकारने पंतप्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना 2019 पासून सुरू केलेली आहे। या योजनेचा सर्व पात्र शेतकरी कुटुंबात 2,000 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे 3 सन्मान हप्त्यात प्रति 6,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या योजनेचे आज पैसे जमा झाले आहेत का, मला कमेंट करून सांगा। जर आले नसतील तुम्ही चेक करा आणि तुमचा बँकेला आधार लिंक आहे का हे पाहणं गरजेचं आहे, तरच तुमच्या बँक खात्यात आज पैसे जमा झाले असतील। जर आले नसतील तर काळजी करू नका, तुमच्याही बँक खात्यात पैसे आज जमा होणार आहेत, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे।